हॅलो एव्हरीवन, मी सुमित कुलकर्णी, संचालक सुमित कोचिंग क्लासेस, मंगळवारपेठ, कोल्हापूर. स्वागत करतो तुमचं. विशेषतः माझ्या 10वीतून 11वी सायन्समध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या युनिट्स अँड डायमेन्शन्स याच्या सेकंड पार्टमध्ये. आणि विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, आता मागच्या आपल्या लेक्चरमध्ये कदाचित तुम्हाला काही डाऊट्स येण्याची शक्यता आहे. तर ते जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरला अर्थात 8669000591 नंबर माझा नोट डाऊन करून घ्या. 8669000591 या नंबरला तुम्ही कोणतीही तुमची शंका असल्यास विचारू शकता. जर मी होमवर्क तुम्हाला दिलेला असेल आणि कदाचित चुकून तुम्हाला तो सुटला नाही तरी सुद्धा तुम्ही मला त्या माझ्या नंबरला डाऊट्स विचारू शकता. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द लेक्चर ऑफ युनिट्स अँड डायमेन्शन्स. आजचा जो आपला पार्ट आहे हा पार्ट 2 आहे लेक्चरचा. ओके, सो फर्स्ट पार्ट ऑलरेडी तुमच्यापाशी आहे, काय प्रश्न नाही. तर काल आपण मित्रांनो फंडामेंटल आणि डिराइव्ड क्वांटिटीजच्या बाबतीत डिस्कशन केलं होतं आणि मी तुम्हाला 6 फंडामेंटल क्वांटिटीज सांगितल्या होत्या, ज्या मी पुन्हा एकदा लिहून काढतो इथं. लेंथ, मास, टाइम, त्यानंतर काय काय सांगितलं होतं जरासं सांगा. पहा, त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स किंवा नंबर ऑफ मोल्स म्हणू, नॉट ॲटम्स, नंबर ऑफ मोल्स, टेम्परेचर, ल्युमिनस इंटेन्सिटी, आणि मी तुम्हाला एक 7व्या नंबरला क्वेश्चन मार्क दिला होता. आय होप तुम्ही त्याचा आन्सर फाइंड आउट केला असेल. येस, द आन्सर इज करेक्ट. इट इज इलेक्ट्रिक करंट. इट इज इलेक्ट्रिक करंट. ओके, सो 7वी जी फंडामेंटल क्वांटिटी आहे ती कोणती आहे? इट इज इलेक्ट्रिक करंट. रिमेंबर, आणि इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट जसं मी काल तिथं सुद्धा क्वेश्चन मार्क केला होता. आय होप तुम्ही ते फाइंड आउट केलेलंच असेल, मला खात्री आहे. इलेक्ट्रिक करंटचं एसआय युनिट जे आहे ते एम्पियर आहे. ओके, सो द एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज एम्पियर. रिमेंबर. ओके, हे तुम्ही ऑलरेडी मला वाटतं 10th मध्ये वगैरे इलेक्ट्रिक करंट वरचे जे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करत होता त्याच्यामध्ये हे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. ओके, सो दिस इज नॉट अ न्यू थिंग फॉर यू. ही काय नवीन गोष्ट तुमच्यासाठी नाही आहे. तरी सुद्धा ही इलेक्ट्रिक करंट ही जी गोष्ट आहे ही फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये येते, एवढं लक्षात ठेवा. ओके, फाईन. आता आपण काही पुढच्या भागाकडे जाणार आहोत आज, आणि आज आपण थोड्याशा पुढच्या गोष्टी डिस्कस करत असताना तुम्हाला मी काही प्रश्न सुद्धा विचारणार आहे. आणि इतके नॅचरल प्रश्न आहेत की आजपर्यंत आपल्याला हे कसे काय पडले नाहीत ह्याचं तुम्हाला कदाचित थोडंसं आश्चर्य वाटू देखील शकेल. ओके, ठीक आहे. आता पहा, काल आपण येऊन थांबलो होतो डिराइव्ड क्वांटिटीजच्या एसआय युनिट्स पाशी. ओके, मी डिराइव्ड क्वांटिटीज लिहिल्या होत्या आणि त्यांचे एसआय युनिट्स मी पुढं लिहिले होते. सो डिराइव्ड क्वांटिटीज म्हणजे काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्याच आहेत. आणखी 2 टर्मिनॉलॉजीज आहेत, फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स. आणि आता हे साहजिकच तुमच्या पटकन लक्षात आलेलं असणार आहे, मला खात्री आहे की फंडामेंटल युनिट्स कोणाचे, तर फंडामेंटल क्वांटिटीजचे. फंडामेंटल क्वांटिटीज जे असतात त्यांच्या युनिट्सना आपण फंडामेंटल युनिट्स म्हणतो. आणि डिराइव्ड युनिट्स कोणाचे? डिराइव्ड क्वांटिटीजचे. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, डिराइव्ड क्वांटिटीजचे जे युनिट्स असतील त्यांना आपण काय म्हणणार आहोत? डिराइव्ड युनिट्स म्हणणार आहोत. ओके, सो दिस टर्मिनॉलॉजी इज सिम्पल. हे एकदम सिम्पल आहे, यामध्ये काहीही अवघड नाही. ओके, सो फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत त्यांच्या युनिट्सना फंडामेंटल युनिट्स म्हणायचं. डिराइव्ड क्वांटिटीज ज्या आहेत त्यांच्या युनिट्सना डिराइव्ड युनिट्स म्हणायचं. फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटीज, डिराइव्ड युनिट्स. ओके, ही एक टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. ओके, ह्यांच्या डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या वगैरे परीक्षांमध्ये कदाचित विचारल्या जाऊ शकते. ठीक आहे. आता आपण पुढच्या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे जाणार आहोत. की आता विचार करा, मी काल आपण जे काही गोष्टी काही लिहिल्या होत्या त्याच्यामध्ये मी 3 गोष्टींना खूप महत्त्व दिलं होतं. पहा, लेंथ, मास आणि टाइम. या 3 गोष्टींना मी जरा महत्त्व दिलं होतं. ओके, लेंथ, मास आणि टाइम ह्या 3 गोष्टींना मी महत्त्व दिलंच होतं. ठीक आहे. ओके,
आता काय करू, यांच्या संदर्भात आपण एक विशिष्ट महत्त्वाच्या काही गोष्टी बघणार आहे. तत्पूर्वी आणखी एक गोष्ट बघून घेऊया की रूल्स फॉर अ युनिट. एखाद्या युनिटसाठी काय काय रूल्स असू शकतात. रूल्स म्हणण्यापेक्षा काय की तुम्ही युनिट लिहिताना काय करू नये याच्या संदर्भाची ती एक सूची आहे. ओके, म्हणजे तुम्ही युनिट लिहिताना काय लिहावं, काय नाही लिहायचं, कसं युनिट लिहायचं, कसं नाही लिहायचं या संदर्भात ते एक तुम्हाला रूल्स आहेत ते युनिट्स लिहिण्याच्या संदर्भात. ओके, अँड द फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट रूल इज कोणतंही युनिट लिहित असताना, ओके, ज्यावेळी आपण युनिटचं फुल नेम लिहितो, फॉर एक्झाम्पल ज्यावेळी मी किलोग्राम लिहितो, ओके, व्हेन आय राईट किलोग्राम, ठीक आहे, तर किलोग्राम वगैरे लिहित असताना फुल नेम लिहित असताना नेहमी ते पूर्ण स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचं. ओके, फुल नेम लिहित असताना नेहमी ते स्मॉल लेटर्स मध्ये लिहायचं, जसं की मीटर, ओके, जसं की न्यूटन, इवन इफ देयर इज अ नेम ऑफ अ सायंटिस्ट, ओके, न्यूटन किंवा जूल, ओके, हे एटसेट्रा एनी युनिट जे फुल नेम मध्ये आपण लिहू ते नेहमी काय करायचं, हे पहा असं 1 न्यूटन. ओके, सो ज्यावेळी आपण फुल नेम मध्ये लिहितो त्यावेळी त्याला मात्र सगळे लेटर्स जे आहेत हे स्मॉल लेटर्स वापरायचे. दुसरी गोष्ट, सहसा फुल नेम लिहायचं नाहीच, आपण काय करतो, सिम्बॉल वापरतो. ओके, 1 kg, 1 न्यूटन, 1 जूल, 1 मीटर. ओके, आता यामध्ये तुम्हाला एक फरक दिसत असेल, मी केजी लिहिताना केजी स्मॉल लिहिलंय, मीटर लिहिताना हे एम स्मॉल लिहिलंय, पण न्यूटन आणि जूल लिहिताना हा एन आणि जे जो आहे हा कॅपिटल लिहिलेला आहे. पहा असं का लिहिलंय, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, जरी सायंटिस्टच्या नावाचं युनिट असेल आणि ते आपण पूर्ण लिहित असताना स्मॉल लेटर्स मध्ये लिहित असू, तरी सुद्धा ते ज्यावेळी आपण सिम्बॉल मध्ये लिहितो, ओके, युनिटचं नाव आणि सिम्बॉल याच्यामध्ये फरक आहे. नाव म्हणजे आपण पूर्ण लिहितो, सिम्बॉल म्हणजे आपण शॉर्ट फॉर्म लिहितो. ओके, सो ज्यावेळी आपण सिम्बॉल मध्ये ती गोष्ट लिहिणार आहोत त्यावेळी आपण काय करणार की हे जे काही युनिट्स आहेत हे कॅपिटल मध्ये लिहायचे. ओके, सिम्बॉल्स हे नेहमी सायंटिस्टच्या नावाचे असतील तर कॅपिटल पाहिजे. जसं की पहा एम्पियर असेल, आता एम्पियर हे सायंटिस्टचं नाव आहे, सो इट इज गिवन इन कॅपिटल. कुलम्ब असेल, कुलम्ब हे सायंटिस्टचं नाव आहे, सो इट इज गिवन इन कॅपिटल, अँड सो ऑन. असे अनेक युनिट्स तुम्ही बघू शकता. ओके, थर्ड थिंग, युनिट. आता फॉर एक्झाम्पल काय होतं, सहसा आपण सिंग्युलर आणि प्लुरल गोष्टींमध्ये खूप कन्फ्युज होतो. पहा सिंग्युलर आणि प्लुरल गोष्टींमध्ये आता काय होतं, आपल्या सहसा डोक्यात बसलेलं असतं 1 म्हणजे सिंग्युलर आणि मोर दॅन 1. ओके, मोर दॅन 1 म्हणजे प्लुरल. ठीक आहे, हे इंग्लिशचे रूल्स आहेत सहसा, बरोबर आहे. 1 म्हणजे सिंग्युलर, जसं आपण म्हणतो की 1 ऑरेंज. ओके, आणि जर प्लुरल असेल 10 ऑरेंजेस म्हणतो आपण, बरोबर आहे, किंवा 1 ॲपल. ओके, 15 ॲपल्स म्हणतो आपण, बरोबर आहे. सो युनिट मध्ये ही चूक करायची नाही. युनिट मध्ये काय करायचं, आपण ज्यावेळी लिहितो 1 किलोग्राम, ओके, 1 किलोग्राम, आता हे जरी 10 असेल तरी ते किलोग्रामच राहतं. ओके, जरी 10 असेल तरी ते किलोग्रामच राहतं, त्याला कधी किलोग्राम्स करायचं नाही. ओके, सो दिस एस इज नॉट अलाउड, प्लुरल करायचं नाही. ओके, सो जरी क्वांटिटी वाढली, जरी मॅग्निट्यूड वाढलं तरी सुद्धा जे आन्सर आहे हे सिंग्युलरच यायला पाहिजे, म्हणजे किलोग्रामच राहणार, ते किलोग्राम्स होणार नाही. किंवा 1 न्यूटन तर 10 न्यूटनच, 10 न्यूटन्स नाही. ओके, किंवा 1 एम्पियर 100 एम्पियरच, एम्पियर्स नाही. ओके, रिमेंबर दॅट. सो यू आर नॉट अलाउड टू मेक द प्लुरल फॉर्म ऑफ एनी युनिट. तुम्ही एखाद्या युनिटला अनेक वचनांमध्ये लिहू शकत नाही. ओके, ठीक आहे. सो यू आर नॉट अलाउड टू मेक द प्लुरल फॉर्म, लक्षात ठेवा. ओके, आता नंबर 4. नंबर 4, आता काय करायचं पहा, कधी कधी युनिट्स जे असतात हे मिक्स्ड असतात. फॉर एक्झाम्पल काल आपण ॲक्सेलरेशन बघितलं. ॲक्सेलरेशनचं युनिट काय आलं, ॲक्सेलरेशन इज वेलॉसिटी अपॉन टाइम. ॲक्सेलरेशन इज वेलॉसिटी अपॉन टाइम, पण वेलॉसिटीला स्वतंत्र युनिट आहे, जसं आपण काल म्हणालो, इट इज मीटर पर सेकंड, आणि टाइमला सुद्धा सेकंड हे युनिट आहे. मग मीटर पर सेकंड अपॉन सेकंड असंच लिहून सोडायचं नाही कधी, लक्षात ठेवायचं. ओके, हे कम्प्लीट करायचं. मीटर पर सेकंड म्हणजे काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे तुम्ही कम्प्लीट करायला पाहिजे. ओके,
हे जर कंप्लीट नाही केलं तर मग त्या गोष्टीला काय अर्थ नाही. ही पद्धत चुकीची आहे. मीटर पर सेकंड असं सोडून देणं हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आता रूल नंबर 5, आणि हा सुद्धा फार महत्वाचा आहे. आपण एकाच वेळी कधीही नाव आणि सिम्बॉल दोन्ही वापरायचं नाही. फॉर एक्झाम्पल, ओके, ज्यावेळी मी एखादं युनिट समजा आता मी लिहायला लागलोय, काय लिहायला लागलोय, एम्पियर. एम्पियर म्हणजे काय आहे, कुलम पर सेकंड. ओके, एम्पियर म्हणजे काय आहे, म्हणजे ऑफकोर्स एम्पियर इज अ युनिट ऑफ करंट अँड करंट इज नथिंग बट चार्जेस फ्लोइंग पर युनिट टाइम. मग एम्पियर जो आहे 1 एम्पियर इट इज 1 कुलम अपॉन 1 सेकंड. ही एक जनरल पद्धत आहे, पण हे लिहिताना कधीच असं लिहायचं नाही. इथं लिहिताना कुलम लिहिणार आणि खाली मात्र लिहिताना सेकंडला सिम्बॉल लिहिणार. ओके, सो डू नॉट मिक्स नेम्स विथ सिम्बॉल्स. ठीक आहे, म्हणजे एकीकडे तुम्ही पूर्ण नाव लिहिताय आणि दुसरीकडे फक्त सिम्बॉल लिहिताय, हे असं अजिबात करायचं नाही, लक्षात ठेवायचं. ओके, सो पूर्णतः सिम्बॉल मध्येच एखादं युनिट एक्सप्रेस करायचं. ही डोक्यात गोष्ट फिटच बसवा. ओके, एखादा सिम्बॉल जे आहे ते किंवा एखादं युनिट जे आहे हे सिम्बॉल मध्येच मला एक्सप्रेस करायचं आहे, हे तू डोक्यातच बसव. ओके, ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. पुन्हा एकदा 5 रूल्स कोणते कोणते बघितले. पहिला काय की ज्यावेळी आपण नाव लिहितो, ओके, त्यावेळी काय करायचं, पूर्ण नाव जे आहे हे स्मॉल लेटर मध्ये लिहायचं, कॅपिटल लेटर्स वापरायचे नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, सिम्बॉल लिहित असताना नेहमी काय करायचं, सायंटिस्टच्या नावाचं जे युनिट असेल त्याचा सिम्बॉल कॅपिटल द्यायचा. तिसरी गोष्ट काय, सिंग्युलर आणि प्लुरलच्या बाबतीत इथं प्लुरल वापरणं अलाउड नाही. ठीक आहे, म्हणजे समजा 1 किलोग्राम असेल तर 10 किलोग्रामच, किलोग्राम्स नाही. 1 न्यूटन असेल तर 10 न्यूटनच, न्यूटन्स नाही. ओके, लक्षात ठेवा. नंबर 4, जसं कधी कधी युनिट्स जे असतात हे डिराइव्हड क्वांटिटीजचे जे युनिट्स असतात हे मिक्स्ड असतात, मग त्यांना अर्धवट कधी सोडायचं नाही. जसं इथं बघितलं बघा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू वेलोसिटी अपॉन टाइम होतं. वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंड अपॉन टाइमचं युनिट सेकंड आहे, असंच सोडायचं नाही. मीटर पर सेकंड अपॉन सेकंड हे कधीही युनिट शोधून दिसत नाही. त्याला काय करायचं, पूर्ण कन्वर्ट करायचं, दॅट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तशा पद्धतीने त्याला लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर 5वा रूल काय सांगितला की एकीकडे नाव आणि दुसरीकडे सिम्बॉल अशी गफलत कधीही करायची नाही. ओके, या चुका करणं टाळा. ठीक आहे, तरच तुम्हाला ते युनिट लिहिलेल्याचे फुल मार्क्स मिळतील. अदरवाइज यू विल बी कन्सिडर्ड रॉंग. तुम्ही चुकीचे गृहीत धरले जाल, त्यामुळे तुमचं उत्तर सुद्धा चुकेल. ओके, ठीक आहे. आता काही इम्पॉर्टंट कन्व्हर्जन्स बघायचे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही आता सहसा काय करता पहा, असं लिहितो बघा आपण कधी कधी. म्हणजे काय होतं, प्रत्येक गोष्ट काय आता मीटर मध्येच मोजणं शक्य नाही ना. आता समजा एखादा बॅक्टेरिया आहे हा, आणि त्या बॅक्टेरियाचं मला काय मोजायचं आहे, त्या बॅक्टेरियाची लेंथ मोजायची, तर ते मी काय मीटर मध्ये मोजेन का कधी नाही. त्याची तेवढी आवश्यकताच नाही, मोठ्या युनिटची तेवढी आवश्यकता नाही. बरोबर आहे. आता तुम्ही ती पेन्सिल घेता बा, 15 सेंटीमीटरची पेन्सिल असते. बरोबर आहे. त्या 15 सेंटीमीटरच्या पेन्सिलवरती कोणी मीटर मध्ये मोजलेलं असतं का, नाही. ते सेंटीमीटर मध्ये असतं, आणि त्या सेंटीमीटर मध्ये पण बारीक 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 खुणा असतात ज्या मिलीमीटर असतात. बरोबर आहे. तर मग हे मिली म्हणजे काय, मायक्रो म्हणजे काय, मेगा म्हणजे काय, किलो म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आता मी तुम्हाला काही गोष्टी लिहून देणार आहे, तर जरा व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, नोट डाऊन करा. ओके, सो 1 मिली इज 10⁻³ हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 1 मिली म्हणजे काय, 10⁻³. 1 मायक्रो म्हणजे काय, 10⁻⁶. 1 मायक्रो म्हणजे काय, 10⁻⁶. 1 नॅनो म्हणजे 10⁻⁹. 1 नॅनो म्हणजे 10⁻⁹. ह्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या. ओके, त्यानंतर 1 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻10. ओके, हे अर्थात मीटर मध्ये येतं एंगस्ट्रॉम युनिटच्या बाबतीत बोलायचं झालं तर. हे काय आता आपण इथे नको कन्सिडर केलं आहे. ओके, सो 1 नॅनो इज 10⁻⁹. त्यानंतर 1 किलो इज 10⁻+3. ओके, 1 किलो इज 10⁻+3 आणि 1 मेगा इज 10⁻+6. ओके, 1 मेगा इज 10⁻+6. बरोबर आहे. सो पहा पुन्हा एकदा, मिली म्हणजे 10⁻⁻3, मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, नॅनो म्हणजे 10⁻⁹, किलो म्हणजे 10⁻3, मेगा म्हणजे 10⁻6. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या.
ओके फाईन. आता आपण जे पुढच्या पॉइंटकडे जाणार आहे तो जरा अत्यंत महत्त्वाचा एक पॉइंट आहे. ओके ठीक आहे. सो दीज आर द रूल्स नाव. आता ह्याच्या पलीकडे काय तुम्हाला वेगळी बंधनं युनिट लिहिताना नाहीत. हां आता मी परत येतो ह्या पॉइंटकडे की लेंथ मास आणि टाइम यांचं अनन्यसाधारण महत्त्व का आहे. ओके तर कोणत्याही गोष्टीच्या बेसिक डायमेन्शन्स कन्सिडर करत असताना, आता फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर हा बोर्ड आहे, हा व्हाईट बोर्ड आहे. ओके याचं सुद्धा बेसिक डायमेन्शन कन्सिडर करत असताना या बोर्डला लेंथ आहे, मास आहे. ओके आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम तो काय करतो, म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, तुम्ही काय करणार आहात त्याला लेंथ, मास आणि टाइम ह्या 3 डायमेन्शन्स मध्ये बेसिकली कन्सिडर करायचं. ओके सो हे जे आहेत हे 3 डायमेन्शन्स किंवा हे जे 3 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत ह्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. ओके त्यामुळं त्यांचा अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा, आता बघा तुमच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला सांगतो. कधीतरी तुम्ही असा विचार केला असेल 1 मीटर म्हणजे जे अंतर असतं, किंवा आता असं म्हणूया, चला आपण काय म्हणूया 1 इंच, 1 इंच. ओके साधारण केवढं असतं अंतर, एवढं जवळपास बरं का, म्हणजे हे काय ॲक्युरेट नसेल. ओके एवढं अंतर असतं ना 1 इंच म्हणजे. आता हे कोण ठरवलं असा प्रश्न पडू शकतो ना. 1 इंच म्हणजे एवढंच हे कोणी ठरवलं, किंवा 1 मीटर म्हणजे एवढंच हे कोणी ठरवलं, 1 किलोमीटर म्हणजे एवढंच हे कोणी ठरवलं, बरोबर आहे की नाही. आता आपण म्हणतो की कोल्हापूर ते पुणे किती अंतर आहे, 240 किलोमीटर आहे. आता ते 240च आहे कशावरून, मग तो 1 किलोमीटर म्हणजे तेवढंच का, ह्या सगळ्या गोष्टींचा कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा नसेल पडला तर आता पडला असेल. ठीक आहे मग याच्यासाठी काय केलेलं असतं, काही स्टँडर्ड एक डायमेन्शन्स सेट केलेले असतात. ओके स्टँडर्ड डायमेन्शन्स सेट केलेले असतात म्हणजे काय, तर याच्यासाठी एक काहीतरी अंतर ठराविक हे गृहीत धरावं लागतं आपल्याला, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू समथिंग वी हॅव टू डू इट. आणि हे सहसा आपण नेचरमधल्या गोष्टी पाहतो. ठीक आहे जसं टेम्परेचरच्या बाबतीत पहा, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री सेल्सिअस हा एक स्टँडर्ड मानलेला आहे. ठीक आहे आणि मग त्या 100 डिग्री सेल्सिअसला गृहीत धरून विथ रिस्पेक्ट टू दॅट आपण बाकीच्या गोष्टी मोजतो. ठीक आहे म्हणजे जसं पेट्रोलचा बॉइलिंग पॉईंट किती 20 to 24 डिग्री सेल्सिअस, हे कशावरून आपण मापदंड ठरवलं तर वॉटरचा 100 आहे, त्याच्या मानानं पेट्रोल किती लवकर बॉईल होतं त्या दृष्टीने आपण पेट्रोलचं जे घेतो ते 20 to 24 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे अशी एक स्टँडर्ड क्वांटिटी ठरवलेली असते. आणि तसंच या 3ही गोष्टींच्या बाबतीत आहे. म्हणजेच आपण पहिला आता पॉइंट काय बघणार आहे, मेजरमेंट ऑफ लेंथ. मेजरमेंट ऑफ लेंथ, नेमकी लेंथ मोजली कशी जाते. ठीक आहे नेमकी लेंथ मोजली कशी जाते. ओके सो या संदर्भात एक फार महत्त्वाचा आणि छान एक काय म्हणू आपण प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन आहे. ओके सो हाऊ इज द लेंथ मेजर्ड. ठीक आहे आता काय व्हायचं, पूर्वीच्या काळी प्रत्येकाची मोजण्याची पद्धत वेगळी असायची. ठीक आहे म्हणजे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने एक एक गोष्ट डिफाईन करायचं. जसं आपण म्हटलं की सिस्टीम ऑफ युनिट्स जी होती ती MKS सिस्टीम होती, काही ठिकाणी CGS होती, काही ठिकाणी FPS होती. प्रत्येक जण आपापल्या कन्व्हिनियन्सनुसार प्रत्येक गोष्ट जी काय असायची ते एक ठरवायचा. ओके आता तुम्ही बघितलं की SI युनिट काय आहे लेंथचं, मीटर आहे, बरोबर आहे 1 मीटर. SI युनिट लेंथ काय आहे, SI युनिट ऑफ लेंथ काय आहे, मीटर आहे. मग 1 मीटर म्हणजे नेमकं किती बाबा, हा प्रश्न सगळ्यांसमोर पडला. ओके 1 मीटर म्हणजे नेमकं किती, काहीतरी डेफिनेशन पाहिजे का नको. 1 मीटर म्हणजे नेमकं किती. ओके तर त्या प्रश्नाला उत्तर जे आहे हे एका C मध्ये दडलेलं आहे. आणि C म्हणजे काय असतं, C म्हणजे लक्षात ठेवायचं इथून पुढं 11वीत काय 12वीत काय त्याच्या पुढे सुद्धा स्मॉल c म्हणजे स्पीड ऑफ लाईट. काय लक्षात ठेवायचं, स्पीड ऑफ लाईट. ओके अँड विच इज नियरली इक्विव्हॅलंट टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके विच इज नियरली इक्विव्हॅलंट टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके ठीक आहे मग आता ह्या स्पीड ऑफ लाईटचं त्या 1 मीटरशी नेमकं कनेक्शन काय आहे. ओके तर स्पीड ऑफ लाईटच्या सहाय्याने आपण 1 मीटर डिफाईन करतो. ओके स्पीड ऑफ लाईटच्या सहाय्याने आपण काय करतो, 1 मीटर डिफाईन करतो. ठीक आहे आता ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. तर 1 मीटर म्हणजे नेमकं किती,
1 मीटर म्हणजे नेमकं किती, तर 1/c. ओके, 1/c. 1/c म्हणजे काय, 1/3 इंटू 10⁸. ओके, इतक्या टाइम मध्ये बघा, व्यवस्थित समजून घ्या, 1/3 इंटू 10⁸ सेकंड्स मध्ये जितकं डिस्टन्स लाईट ट्रॅव्हल करते, ओके व्यवस्थित लक्ष द्या, 1/3 इंटू 10⁸ सेकंड्स मध्ये जितकं डिस्टन्स लाईट ट्रॅव्हल करते त्या डिस्टन्सला आपण 1 मीटर म्हणणार आहोत. ओके, हे खूप छान आहे, म्हणजे ही जी स्टँडर्डाइज करण्याची पद्धत आहे ना, हीच मुळात फार इंटरेस्टिंग आहे. ओके, बघा पुन्हा एकदा व्यवस्थित बघा मी काय सांगतोय. बघा की सी म्हणजे काय आहे, स्पीड ऑफ लाईट आहे. ठीक आहे, लाईटचा स्पीड, लाईट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सूर्यापासून जे काही येतात ते सगळे लाईट्सच आहेत, बरोबर आहे. सो लाईटचा जो स्पीड आहे तो किती आहे, नियरली 3 इंटू 10⁸ आहे. ओके, दॅट इज स्पेसिफिकली डिफरंट थिंग, म्हणजे प्रिसाइज व्हॅल्यू आपण घेऊ शकतो, ती तुम्ही रेफर करू शकता. ओके, सो साधारणतः इथं समजण्यासाठी मी 3 इंटू 10⁸ घेतो, जे थोडंसं सोपं जाईल समजण्यासाठी. आता ह्या स्पीड ऑफ लाईटच्या सहाय्याने आपण डिफाईन केलं 1 मीटरला. मग ते कसं डिफाईन केलं, तर 1 मीटर म्हणजे मी काय घेतलं की 1/c म्हणजे काय, 1/3 इंटू 10⁸, कारण c ची व्हॅल्यू किती आहे, 3 इंटू 10⁸ आहे. 1/3 इंटू 10⁸ सेकंड्स मध्ये जितकं केवढं डिस्टन्स लाईट ट्रॅव्हल करते ते डिस्टन्स म्हणजे 1 मीटर. ओके, पहा किती सुंदर आहे, बरोबर. सो 1/3 इंटू 10⁸ सेकंड्स मध्ये जितकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते लाईट, दॅट इज द 1 मीटर. ओके, दॅट इज 1 मीटर फॉर अस, आणि ते आपण स्टँडर्ड 1 मीटर म्हणून कन्सिडर करतो. आणि याच्या पलीकडे मग तुम्हाला माहिती आहे की असे इंटू याला 1000 केलं की तुम्हाला 1 किलोमीटर मिळतो, बरोबर आहे की नाही. याला डिवायडेड बाय 100 केलं की तुम्हाला 1/100 मीटर म्हणजेच काय 1 सेंटीमीटर मिळतो, बरोबर आहे. पुढच्या गोष्टी सोप्या आहेत, एक कोणतं तरी मिळालं पाहिजे आणि त्या एकाला काहीतरी स्टँडर्ड पाहिजे, बरोबर आहे. म्हणून मीटरच्या बाबतीत ही डेफिनेशन केलेली आहे, बिकॉज मीटर इज द एसआय युनिट. मीटर हे एसआय युनिट आहे. 1 मीटर डिफाईन केलं गेलंय, त्याच्यावरून तुम्ही सेंटीमीटर, किलोमीटर, मिलीमीटर सगळे जे काय इतर युनिट्स आहेत, मोठे युनिट्स किंवा छोटे युनिट्स मीटरपेक्षा, ते फाइंड आउट करू शकता. ओके, सो दिस इज हाऊ लेंथ इज मेजर्ड नाउअडेज. ओके, स्टँडर्ड मेजरमेंट ऑफ लेंथ ही अशी केली जाते, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, सो दिस वॉज अबाउट लेंथ. ओके, आता पुढे तुम्हाला प्रश्न पडेल, मास म्हणजे काय. मग आता मास कसं मोजायचं. ओके, मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ मास. ओके, आता बघा की तुम्ही भाजी घ्यायला जाता, बरोबर, भाजी घ्यायला जाता बघा, भाजी घ्यायला. ठीक आहे, सो तिथं अशी एक वजन तंगडी असते बघा. ओके, असे 2 त्याच्यावरती हे ठेवलेले असतात, किंवा एकावरती भाजी घेणारा काय करतो, इथं काही वेट ठेवतो, हो की नाही. इथं तो काय करतो, वेट ठेवतो. मग तुम्ही काय करता, ह्याच्यामध्ये काहीतरी भाजी ठेवता, समजा बटाटे घेतले. ओके, हे आता बटाटे दिसतीलच असं नाही आहे, पण समजा बटाटे घेतले. ओके, आणि इथं काय असतो, एक मध्ये काटा असतो, बरोबर आहे की नाही. इथं मध्ये काय असतो, असा एक काटा असतो. तो काटा बरोबर मध्ये आला की तो काय करतो, इकडचं जे वजन आहे एवढंच या बटाट्यांचं वजन आहे, आणि मग हे बटाटे तुम्हाला काढून काय करतो, तुमच्या पिशवीमध्ये घ्या म्हणून सांगतो, बरोबर आहे. तर आता हे जे वजन आहे, आता फॉर एक्झाम्पल समजा मला काय करायचंय, 1 किलो बटाटे घ्यायचे, 1 kg ऑफ पोटॅटो. ओके, 1 kg ऑफ पोटॅटो. ठीक आहे, माझं संध्याकाळी मस्तपैकी फिंगर चिप्स करण्याचा प्लॅन आहे आणि मला 1 किलो बटाटे पाहिजे. ठीक आहे, मी गेलो मार्केटमध्ये आणि इथं जे वजन ठेवलं, ओके, इथं जे वजन, आता त्यांच्याकडे ते दगडी किंवा काहीतरी लोखंडाचं असतं बघा, त्याच्यावरती लिहिलेलं असतं 1 kg, बरोबर आहे, त्याच्यावरती लिहिलेलं असतं 1 kg. मग मी जर प्रश्न विचारला, हे कशावरून 1 kg, तुम्ही कसं ठरवलं की 1 kg. ओके, 1 kg म्हणजे नेमकं काय, तुम्ही नेमकं हे ठरवलं कसं. ओके, तर याचं उत्तर जे आहे हे थोडंसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये राहतं. ओके, याचं उत्तर जे आहे हे थोडंसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीमध्ये राहतं. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तुम्ही थोडंफार शिकलेलं आहात, बरोबर आहे.
त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की समजा एखादा कंडक्टर असेल आणि त्यातून जर करंट फ्लो व्हायला लागला तर तो स्वतःभोवती काय प्रोड्यूस करतो, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो. काय प्रोड्यूस करतो, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो, बरोबर आहे. आणि मग हे मॅग्नेटिक फील्ड एकदा का प्रोड्यूस झालं की त्यांच्यामध्ये मग मॅग्नेटिक इंटरॅक्शन सुरू होतात. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये तुम्ही दुसऱ्या मॅग्नेटिक नीडलला आणलं समजा, तर ती मॅग्नेटिक नीडल सुद्धा काय व्हायला लागते, डिफ्लेक्ट व्हायला लागते, बरोबर आहे. सो दॅट मॅग्नेटिक फील्ड अफेक्ट्स एव्हरीथिंग. ठीक आहे, ओके. आता बघा की नेमकं त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीचा ह्याच्याशी संबंध कसा आहे. ओके, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरीचा याच्याशी संबंध कसा आहे. ओके, ठीक आहे. आता ह्या 1 kg, जसं की आता SI युनिट तुम्हाला माहिती आहे की इट इज किलोग्राम, बरोबर आहे. 1 kg कसा डिफाइन केला गेलाय, तर इट इज डिफाइंड विथ द हेल्प ऑफ करंट. ओके, करंटच्या सहाय्याने त्याला डिफाइन केलं गेलं. पहा किती नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे वजन मोजण्यासाठी सुद्धा करंटच्या माध्यमातून आपण त्याला डिफाइन करतो. अँड दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग, बरोबर आहे. मग हे कसं मोजतात, तर आता समजा इथं 2 वेइंग प्लेट्स आहेत. ओके, वेइंग प्लेट्सचा अर्थ ज्या वजन मोजतात. ठीक आहे, इथं 2 वेइंग प्लेट्स आहेत. ठीक आहे, आणि इथं एक काहीतरी स्टँडर्ड 1 किलोचं बाबा ठेवलंय. चला आपण मानून चाललो की हे 1 किलोचं आहे असं. ओके, स्टँडर्ड 1 किलोग्राम वेट. कारण आता आपल्याला काय काढायचं आहे, करंट काढायचं, अमाऊंट ऑफ करंट काढायचे जी 1 किलोग्राम साठी लागणार आहे. ठीक आहे, आता समजा इथं मध्ये रीडिंग आहे आणि हा रीडिंग जे आहे हे दोन्हीकडचं बॅलन्स दाखवतो. ठीक आहे, सध्या तुम्हाला काय दिसतंय की ह्या वेइंग प्लेटवर कायच नाही आहे, या वेइंग प्लेटवरती मात्र 1 किलो आहे. म्हणजे ते काय करणार, इथं 1 दाखवणार, इथं 0 दाखवणार, बरोबर आहे की नाही. काय करणार, राईट साईडला 1 दाखवणार, लेफ्ट साईडला 0 दाखवणार. आता काय होईल, मी काय करणार पहा, खाली एक असा कंडक्टर घेणार. ओके, एक असा कंडक्टर घेणार, एक प्लेट घेणार आणि त्याच्यामध्ये मी काय करणार, करंट सोडणार. ओके, त्याच्यामध्ये मी काय करणार, करंट सोडणार, जेणेकरून तो ऍज अ मॅग्नेट ऍक्ट व्हावा. ओके, जेणेकरून तो एक मॅग्नेट म्हणून ऍक्ट व्हावा. ठीक आहे, सो धिस इज नाव ऍक्टिंग ऍज अ मॅग्नेट. दिस इज नाव ऍक्टिंग ऍज अ मॅग्नेट. आता बघा, हा मॅग्नेट आहे आणि हे काय आहे, मेटल आहे. आणि मॅग्नेट ऑलवेज अट्रॅक्ट्स मेटल. मग हा मॅग्नेट जो आहे हा काय करायला लागणार, या मेटलला अट्रॅक्ट करायला लागणार. आता अट्रॅक्ट करायला लागला वरून खाली, तर काय होणार, असं जाणवणार ह्या बॅलन्सिंगला की इथं काहीतरी वेट पडायला लागलंय, बरोबर आहे की नाही. हे ना ह्याला असं खाली खेचायला लागलंय ते, बरोबर आहे. मग खाली खेचत असताना इथं काहीतरी त्याचं वेट दिसणार. आता हे कुठपर्यंत खाली खेचायचं, जोवर इथं 1 येत नाही तोपर्यंत. ओके, कुठपर्यंत खाली खेचायचं, जोवर इथं 1 येत नाही तोपर्यंत. बरं, आता तुम्ही म्हणाल हे खाली खेचण्याचा स्पीड किंवा फोर्स वाढवायचा कसा, जितका करंट ह्याच्यामध्ये वाढवाल तितका ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट वाढेल आणि तितकं ते जास्त त्याला खाली खेचेल. ओके, आता असं समजूया की मी काय केलं, 500 अँपिअर करंट अप्लाय केल्यावरती मला काय झालं, इथं बॅलन्सिंग मिळालं. ओके, 500 अँपिअर करंट अप्लाय केल्यावरती समजा 500 आहे, समजा 500 अँपिअर करंट अप्लाय केल्यावरती इथं मला बॅलन्सिंग मिळालं. तर द अमाउंट ऑफ करंट रिक्वायर्ड टू बॅलन्स 1 kg इज 500 अँपिअर. ओके, म्हणजे मी 1 kg ला करंटच्या टर्म्स मध्ये डिफाइन करतोय. ओके, आय एम डिफाइनिंग 1 kg इन टर्म्स ऑफ करंट. हे लक्षात घ्या आणि हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, सो आय एम डिफाइनिंग 1 kg इन टर्म्स ऑफ करंट नाव. ओके, आय एम डिफाइनिंग 1 kg इन टर्म्स ऑफ करंट. लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. आता तुम्ही काय म्हणाल, चला केजीचा प्रश्न सुटला, पण मास काय फक्त केजी मध्ये मोजतो का आपण, नाही मोजत. आपल्याकडे अशा अनेक सूक्ष्म वस्तू आहेत ज्यांचा मास केजी मध्ये मोजूच शकत नाही, बरोबर आहे की नाही. फॉर एक्झाम्पल समजा एक काय घेतलं, एक मोहरीचा दाणा घेतला. ओके, एका मोहरीचा दाणा घेतला, त्याचं वजन कसं मोजायचं, है की नाही. केजी मध्ये जर मोजायला गेलो तर काहीच दाखवणार नाही. इवन ग्राम मध्ये मोजायला गेलो तरी काय दाखवणार नाही, बरोबर आहे. आणि अशा खूप छोट्या, आता मोहरीचा एक कण खूप मोठा झाला, याच्यापेक्षा छोटा ॲटमचं वजन कसं मोजायचं. ओके, ॲटम तरी आपल्याला दिसत पण नाही, किती छोटा, त्याचं वजन कसं मोजायचं, तर त्याच्यासाठी एक स्टँडर्डाइज्ड युनिट आहे. ओके, इट इज ॲटॉमिक मास युनिट. याला आपण AMU, ओके, अशा पद्धतीनं डिनोट करतो. AMU, दॅट इज ॲटॉमिक मास युनिट. ओके, लक्षात ठेवायचं.
त्याला AMU म्हणतात. आणि हा 1 ॲटॉमिक मास युनिट किंवा 1 AMU म्हणजे किती आहे, तर इथं आपण काय केलेलं आहे, कार्बन ॲटमला स्टँडर्डाइज केलेलं आहे. ओके, एक कार्बन ॲटम घेतलाय. तुम्हाला माहिती आहे की कार्बनचा ॲटॉमिक वेट 12 असतं. ओके, ॲटॉमिक नंबर म्हणत नाही, ॲटॉमिक वेट म्हणतोय. ॲटॉमिक मास नंबर म्हणा. चला, मास नंबर किती आहे, 12 आहे, बरोबर. आता ह्या 12 ला अपॉन 12 केलं की आन्सर येतं 1. होय की नाही, साधं मॅथमॅटिक्स आहे. 12 ला अपॉन 12 केलं की आन्सर येतं 1. म्हणजेच ह्या कार्बनचं जे वेट आहे 12, त्याला अपॉन 12 केलं की मला जे मिळेल दॅट विल बी 1 ॲटॉमिक मास युनिट. ओके, आता बघा पुन्हा एकदा, इट इज 1/12 ऑफ ॲटॉमिक मास ऑफ, ओके, C12 ॲटम, ऑफ C12 ॲटम. म्हणजे बघा, हा जो C12 ॲटम, C12 चा अर्थ काय की ज्या कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर 12 आहे त्याचा 1/12 भाग. ओके, त्याचा 1/12 भाग म्हणजेच ते 12/12 इज इक्वल टू 1, म्हणजेच काय असणार आहे, 1 ॲटॉमिक मास युनिट असणार आहे. ओके, सो C12 ॲटमचा 1/12 भाग इट इज 1 ॲटॉमिक मास युनिट. बघा पुन्हा एकदा, C12 ॲटमचा 1/12 पार्ट दॅट इज 1 ॲटॉमिक मास युनिट. आणि ह्या ॲटॉमिक मास युनिटच्या सहाय्याने आता आपण एकदम छोटे छोटे जे आहेत, हे बरेचसे जे मासेस आहेत हे मोजू शकतो. हे लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. आता हे झालं मासच्या बाबतीत. आणि आता फायनली कोण आलं, मेजरमेंट ऑफ टाइम. मेजरमेंट ऑफ टाइम. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, टाइम तरी आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. ओके नाही, बरोबर आहे. मी तुम्हाला सारखं सांगत असतो, वेळ वाचवा, वेळ वाचवा, वेळेचा सदुपयोग करा. तर ही वेळ जी आहे, वेळ आता नेहमी लक्षात ठेवा, इथून पुढं वेळ तासांमध्ये मोजायचं नाही, मिनिटांमध्ये पण नाही, सेकंदांमध्ये मोजायचं. लक्षात ठेवायचं. ओके, कारण तुमचा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. इथून पुढे लक्षात ठेवा. सो तो जो सेकंद आहे तुमचा 1 सेकंड, हा कसा बाबा ठरवला गेला, नेमकं 1 सेकंड म्हणजे काय. ओके, व्हॉट इज 1 सेकंड. इथे थोडासा केमिस्ट्रीचा भाग येतो. ठीक आहे, याच्यामध्ये 1 सेकंड डिफाईन करण्यासाठी आपण एक सेसियमचा ॲटम वापरलाय. ओके, वी हॅव यूज सेसियम 133 ॲटम. सीसियम 133 चा ॲटम वापरलेला आहे. ओके, सेसियम 133 चा ॲटम वापरलेला आहे. ठीक आहे. आता बघा, हे थोडंसं अवघड नाही म्हणणार मी, थोडंसं कॉम्प्लेक्स आहे, व्यवस्थित समजून घ्या. काय होत असतं, ज्यावेळी काही फेजेस असतात बरं का, काही फेजेस असतात किंवा स्टेज म्हणूया आपण त्याला. ओके, स्टेजेस म्हणूया, स्टेजेस. स्टेज 1 किंवा ही स्टेज 2 आणि ही स्टेज 1. ओके, काय होत असतं, हा जो सीसीएम ॲटम आहे, ओके, हा समजा जर रेडिओ ॲक्टिव्ह असेल. ओके, रेडिओ ॲक्टिव्हचा अर्थ काय, कदाचित तुम्हाला आता माहिती नसेल. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे ते सतत स्वतःच्या आतून काही एमिशन्स करत असतात. ओके, रेडिओ ॲक्टिव्हचा अर्थ काय, ते स्वतःच्या आतून सतत काही ना काहीतरी बाहेर टाकत असतात. तर त्याच्या खूप जास्त डीपमध्ये आता नका जाऊ, आता फक्त समजून घ्या की एक्झॅक्टली काय. हे रेडिओ ॲक्टिव्ह असतील तर सतत ते काय करत असतात, स्वतःचं ट्रान्झिशन करत असतात. ट्रान्झिशनचा अर्थ काय, एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाणं, दुसऱ्या स्टेजमधून पहिल्या स्टेजमध्ये येणं, परत पहिल्यामधून दुसऱ्यामध्ये जाणं, दुसऱ्यामधून पहिल्यामध्ये येणं. ठीक आहे, त्याला म्हणतात फेज ट्रान्झिशन. त्याला म्हणतात फेज ट्रान्झिशन किंवा सिम्पली ट्रान्झिशन म्हटलं तरी चालतं. ओके, आता हे ट्रान्झिशन होत असताना काही रेडिएशन्स बाहेर पडतात. हे ट्रान्झिशन होत असताना काही रेडिएशन्स बाहेर पडतात. ओके, आणि रेडिएशन्स बाहेर पडत असताना हा जो सेसियम ॲटम आहे याचे व्हायब्रेशन्स होत असतात. याचे काय होत असतात, व्हायब्रेशन्स होत असतात. ओके, आणि याच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत या किती व्हायला पाहिजेत, तर एवढ्या व्हायला पाहिजेत. बघा, मोबाईल नंबर आहे, लक्षात ठेवायचं. ओके, 9192631770. इतक्या नंबर ऑफ व्हायब्रेशन्स ज्यावेळी ह्या ॲटमच्या होतात ड्युरिंग धिस ट्रान्झिशन. बघा पुन्हा काय तर चक्रावेल एकदम. इतक्या नंबर ऑफ व्हायब्रेशन्स 9192631770 इतक्या व्हायब्रेशन्स ज्यावेळी ह्या ॲटमच्या होतात सीसीएमच्या, व्हेन इट इज डुईंग ट्रान्झिशन. ओके, त्यावेळी ते जे काय लागणारं टाइम आहे इतक्या व्हायब्रेशन्सना,
दॅट इज इक्वल टू 1 सेकंड. ओके, बघा आश्चर्यात टाकणारी गोष्ट आहे. इतक्या व्हायब्रेशन्स 9112631770 हे आकडा बघा, टेन्स, युनिट्स, युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, थाउजंड, 10,000, 10 लाख, 1 crore, 10 crore. ओके, त्याच्या आणि पुढं विचार करा. ओके, सो इतक्या व्हायब्रेशन्स म्हणजे 1 सेकंड असतो. ठीक आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी स्टँडर्डाइज केल्या गेलेल्या आहेत. ओके, हा सीसीएम ॲटमचा जो क्लॉक आहे याला सीसीएम ॲटम क्लॉक म्हणतात. ओके, काय म्हणतात? सीसीएम ॲटम क्लॉक. हा स्टँडर्डाइज्ड आहे आणि हा कधीही तशा सहसा चुका करत नाही. ओके, हा चुका करत नाही, किंवा कुठेतरी बाबा असं झालंय की एकदम एखादा सेकंद मिसच झाला, असं होत नाही. ओके, सो दिस इज प्रिटी मच ॲक्युरेट. 99.9% ह्याची ॲक्युरसी आहे. ओके, सो देर इज नो चान्स ऑफ एनी काइंड ऑफ मिस्टेक ओव्हर हिअर. त्यामुळे टाईम मोजत असताना इथं कुठंही चूक होण्याची शक्यता फार कमी आहे. ओके, सो इन दिस वे आपण काय करत असतो, लेंथ, मास आणि टाइम या सगळ्या गोष्टींचं मेजरमेंट करत असतो, हे लक्षात घ्या. ओके, सो लेंथ, मास आणि टाइमचं मेजरमेंट झाल्यावरती आपण याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये, ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, तर आपण जे युनिट्स अँड मेजरमेंट्स पाहतोय त्याच्यामध्ये डिस्टन्स बिटवीन लार्ज प्लॅनेट्स अँड स्टार्स, म्हणजे मोठमोठे प्लॅनेट्स जे असतात किंवा स्टार्स जे असतात त्या दोघांमधलं अंतर नेमकं मोजायचं कसं, किंवा आता पृथ्वी आणि चंद्र आहे. ओके, अर्थ अँड मून इज देअर, ह्यांच्या दोघांमधलं डिस्टन्स कसं मोजायचं, तर त्याच्यासाठी एक फार विशेष मेथड आहे, अँड दॅट मेथड इज कॉल्ड पॅरालॅक्स मेथड. ओके, दॅट मेथड इज कॉल्ड पॅरालॅक्स मेथड. आणि ही जी पॅरालॅक्स मेथड आहे ही काय सांगते तुम्हाला, लार्ज डिस्टन्सेस जे आहेत, खूप मोठे डिस्टन्सेस, ते कशा पद्धतीनं मोजले जातात. ओके, पॅरालॅक्स मेथड आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पण आता लार्ज डिस्टन्सेस सोबतच स्मॉल डिस्टन्सेस, एकदम स्मॉल डिस्टन्सेस हे कुणाच्या सहाय्याने मोजले जातात, तर तुम्ही ज्यावेळी 11वीला जाल की नाही त्याच्या पहिल्याच तुमच्या प्रॅक्टिकल्समध्ये तुम्ही हे प्रॅक्टिकल करणार आहात. त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट्स असतात, दोज आर वर्नियर कॅलिपर्स अँड स्क्रू गेजेस. ओके, सहसा हे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत हे खूप छोटे डिस्टन्सेस मोजण्यासाठी वापरले जातात, जसे की समजा 0.1 मिलीमीटर, ओके, 0.01 मिलीमीटर अँड सो ऑन. अशा पद्धतीचे जे एकदम छोटे डिस्टन्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल डायमीटर ऑफ अ वायर. ओके, वायर म्हणजे काय जाड वायर नव्हे, एकदम पातळ वायर असते, त्याचं डायमीटर वगैरे फाइंड आउट करण्यासाठी अशा पद्धतीच्या इन्स्ट्रुमेंट्सचा वापर केला जातो. नावं लक्षात ठेवा, वर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेज. ओके, मायक्रोमीटर स्क्रू गेज म्हणतात त्याला. पण अशा पद्धतीचे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे एकदम स्मॉल डिस्टन्सेस मोजण्यासाठी वापरले जातात. व्हाईल खूप लार्ज डिस्टन्सेस मोजण्यासाठी पॅरालॅक्स मेथड सारखी एक छान मेथड आहे जी आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्याच्या संदर्भातल्या काही मॅथमॅटिकल टर्मिनॉलॉजी सुद्धा बघणार आहोत. ओके, सो अशाच पद्धतीने आता आपण पुढे जात राहणार आहोत. रोजचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. रोजचा अभ्यास तुम्ही अतिशय व्यवस्थित रिवाइज करा, तरच ह्या काहीतरी सुरुवातीला अर्थ असेल. आणि एक लक्षात घ्या, जितक्या लवकर सुरू कराल तितक्या लवकर तुमचा पुढचं टार्गेट जे आहे, तुमच्या 12वीत तुम्हाला जो प्रवेश करायचा आहे त्याच्या संदर्भात तुम्ही लवकर तिथे एंट्री करू शकाल. त्याच्यामुळं आत्तापासून सुरुवात केली तर तुम्हाला वेळ आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग केलात तरच वाचाल, नाहीतर 12वीच्या शेवटी जाऊन काहीतरी डिझास्टर होणं शक्य आहे. ओके, त्यामुळे वेळेचा सदुपयोग करा. घरी आहात, तासभरच अभ्यास करायचा, कुठं जास्त काय करायचं तुम्हाला. एक तासभर लेक्चर बघायचं, तासभर लेक्चर बघितल्यानंतर एक तासभर त्याच्या नोट्स काढायच्या, एक तासभर ते वाचायचं. दिवसातून 2 ते 3 तास अभ्यास तरी झालाच पाहिजे. आता घरी बसून असाल तसं तुम्हाला काम काय, त्याच्यामुळं अभ्यास व्यवस्थित करा. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर नक्की तुम्ही ही सुट्टी संपेपर्यंत आणि मग पुढची 11वी संपेपर्यंत बरेच पुढे गेलेले असाल, इन कंपॅरिझन विथ दोज स्टुडंट्स हू हॅव स्टील नॉट स्टार्टेड. ओके, सो अभ्यास व्यवस्थित करा, होमवर्क करत चला, आणि तुमची काहीही शंका असेल तरी मला तुम्ही माझ्या व्हॉट्सॲप नंबरला विचारू शकता, विच इज 8669000591.
प्लस व्हिडिओ पाहत असाल, काल जसं मी सांगितलं, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तुमच्यासोबतचे जे जे मित्र असतील त्या सगळ्यांना व्हिडिओ शेअर करायचा, जेणेकरून त्यांचा सुद्धा अभ्यास सुरू होईल तुमच्या आणि माझ्या निमित्तानं. ओके, सो टिल देन, थँक्यू व्हेरी मच.